ऐ पाटील, कायले सरपंच झाल्या म्हणतो तुम्ही? काऊन बे? अरे तर बापा बरोबर आहे ना. ते लोक त्या रस्त्याला घाण फैलवतेत. किती घाण पसरवलं त्या रस्त्याच्या बाजूला. आणि तुम्ही गावचे सरपंच असून इकडे मजा मारत्या. तुम्हाला समजायला पाहिजे होता का गावामध्ये हगणदारी मुक्त गाव झाल्या पाहिजे म्हणून आपला त्या रोडाच्या बाजूला पुरी गंदगी करून टाकला लोकांना. किती घाण पसरवतेत. तुम्हाला समज नाही का? अबे मला समजावची गोष्ट करतेस तर तू स्वतः काम नाही सांगस बे आपल्या गावच्या लोकांना समजव ना. इकडे का तुम्ही झोपून राहते का? तुमचं काम आहे ना तो. हा तुम्ही बघा बे दोघेचे दोघे डोळे फाडून सनेरी. एवढा चांगला सुपर मी टॉयलेट बनवून दिलो त्यांच्यासाठी शौचालय. ना ते बाहेर जातेत. येते माझी कोणती गलती आहे तूच सांग बरं. अजी तर तुम्ही समजावून सांगा ना त्याला का बाहेर नको जा म्हणून. मी का आता घरी घरी जाऊन सणारी त्या बायकांचा हात पकडून येते आणून देऊ का ना माणसांचा. मग सरपंच कशासाठी झाले तर तुम्ही? अबे तुम्ही जास्त लपलप नको लावा माझ्या मागे. मी सांगून देतो. मी सांगून देतो आमच्या गावामध्ये हगणदारी मुक्त गाव झाल्याच पाहिजे ना. गाव पुरा साफ सुत्र स्वच्छ झाल्या पाहिजे. पण जे लोक घाण पसरवतात का नाही तो घाण कमी झाल्या पाहिजे. सांगून देतो मी. अबे जाण बे लहानसा आहेस कायले एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतेस. अजी मोठ्या असतील ह्या गोष्टी पण खऱ्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी बरोबर नाही. इथे घाण पसरवणे म्हणजे किती नुकसान आहे पर्यावरणाची. स्वच्छता ठेवायला पाहिजे. हो ना रे बापू कायले माझ्या मागे लागला शेवड्यानं. मग करू ना तुझा काय ह्या आहे तर निर्णय. मग पाहू ना चौकामध्ये चल. मी जे बाहेर घाण पसरवते त्यांच्यावर दंड आकारतो. त्यांच्यावर दंड ठेवतो म्हणजे ते बाहेर घाण पसरवणार नाही. ठीक आहे तुमचाही बराच आहे काम. अय शांताबाई, तेवढं सार्वजनिक शौचालय आहेत आमच्या गावामध्ये आणि तू बाहेर परसाकडे जातेस. हा तुझा बरोबर नाही. अरे जाऊ दे ना रे बापू. तेवढ्या ना आमच्या घरचा शौचालय तो टपकते ना. पाणी टपकते ना त्याच्यातून. अरे तर पाल मांडून घे ना मग नाही करणार. नाही तर मग आपल्या टॉयलेट वरचे त्या कवेलूस वारून घे. असाही नाही केली तर तुझा नवरा रिकाम डिंग तर राहतेच. इकडे तिकडे हिंडते मस्त त्याला कवेलूस वारून मागली असतीस. ना तू बिमला बाई तुझ्या घरी पण शौचालय आहे ना. तू कशाला बाहेर जातेस तू सांग बरं मला. अरे जाऊ द्या ना रे बापू आम्हाले. आमच्या त्या शौचालयावरची स्लाप आहे ना ते स्लापही पुरी ह्या आहे खराब झाली. ते पुरं पाणी टपकते तिच्यातून. पण आता पावसाळ्याचे दिवस दोघीचे पण शौचालय टपकतेत. यायला सवारता नाहीये का मस्त पाल मांडला असती. अरे पाणी टपकते तर टपकते शौचालयामध्ये. यायला ते ती पाल मांडून नाही हो का. काहीतरी उपाय योजना करा ना. बाहेर कशाला घाण पसरवत्या. हे पागलच आहेत गे बकर. आमच्या मंगा येतात. तुम्हाला शर्मा नाही लागत का रे? चुपचाप तिकडे जावा ना खेळकूद करावा ना. खेळा कुदाच्या वयामध्ये हे इकडे असे कारनामे करावले येत्या. थांब तू बिमलाबाई ना शांताबाई. गावच्या सरपंचाजवळ जातो ना तुमची कंप्लेंट करतो. तुम्हीच घाण पसरवते पुऱ्या गावभर. म्हणूनच मी म्हणतो ते आमच्या गावच्या तऱ्याच्या पारीकन पाहिला तर मस्त पावसाळ्याचे दिवस आहेत ते हिरवी हिरवी दिसायची तर ते पिवळी पिवळी काऊन दिसते. अरे तर बापू ते तणनाशक नाही मारला का? तिथला गवत मेला ना. कस का ते हिरवी हिरवी दिसल पिवळी पिवळी नाही तर का दिसणार आहे? हो गवत मेला गवत. सप्पा ते घाण पसरवून ठेवल्या. तुमच्या घाणेपासून तर गवतही नाही वाचला. असं अशी बायका आहेत आमच्या गावी बाहेर जाऊन घाण पसरवतात. पुण्याल्या अन दिवाकर म्हणते हगणदारी मुक्त गाव झाल्या पाहिजे. मी का म्हणतो पाटील त्या बाई आणि शांताबाईला समजावून सांग. त्या दोघेही पण घाण पसरवतात बाहेर. आम्ही म्हणलो तर ते आमच्या ऐकत नाही. तू गावचा सरपंच आहेस ना. तुम्ही माझ्या मागे कशाला भिडते बे? किती न वेळ तर माझ्या मागे लागल्या. अरे तर तुम्ही सरपंच झाल्या तर झाल्या कायसाठी? त्या गुंपाबाई आणि शांताबाईला तुम्ही समजून सांगा बरं. त्या रोडाच्या मेरलं त्या तळ्याच्या पारीलं किती घाण पसरवला ते ना. हा असा बरोबर नाही. अबे का बरोबर आहे ना का चूक आहे? मी नाही रे बापू तुमच्या जवळ राहत. तुमचा भेवच लागते मला आता. किती न वेळचे माझ्या मागे लागल्या. अजित पाटील हागणदारी मुक्त गाव झाल्याच पाहिजे मी म्हणतो ना. अरे पण तुझ्या बरोबर आहे बापू पण गावातले लोक ऐकत नाही. मी आजच्या आज त्याच्यावर काहीतरी कारवाई करतो म्हणलो ना. दंड आकारतो ना त्यांच्यावर. कोणी पण बाहेर घाण पसरवला त्यांच्यावर 500 रुपये दंड आकारतो मी. तेच म्हणतो. चला मग लवकर कामाला लागा. बापरे गा माझ्या मागे लागूनच पडले हे पोर. आता बघ कर कसा लागूनच पडलो पाटलाच्या मागे. सरपंच झाला तर झाला काऊन. सरपंच झाला तर सरपंचाचे काम बरोबर करावले पाहिजे ना. ते गावामध्ये लोक घाण पसरवतात ना. हा सरपंच उगाचा उगा बघते त्याला. त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावलं पाहिजे याला.
मग का म्हणते आता 9-10 दिवस झालं काही व्हिडिओ आली नाही आपल्या ड्रीम कार्टून ड्रामा यूट्यूब चॅनलवर. तुमचं आता स्वागत आहे. 9-10 दिवस काही व्हिडिओ आली नाही. नाराज वगैरे व्हा नको 9-10 दिवस व्हिडिओ नाही आली तर. थोडा काही मी कामामध्ये बिझी असल्यामुळे आता काही व्हिडिओ टाकलो नाही 10-12 दिवस. चला तर मग आता मेन मुद्द्यावर येऊ. हागणदारी मुक्त गाव. कुणाल्या दिवाकर त्या पाटलाच्या मागे भिडून गेले ना म्हणतात हागणदारी मुक्त गाव झाल्याच पाहिजे म्हणतात. आता तिकडं झाला त्यांचं हागणदारी मुक्त गाव. मग ते शांताबाईनं गुंपाबाई भेटल्या त्यांना दोघालाही. त्या दोघाही पण का करत होत्या तुम्हाला माहीत आहे का? त्या जात होत्या तिकडं तळ्याच्या पारीकन घाण पसरवतात म्हणते तुमच्या गावातले लोक म्हणते. आता तो सरपंच त्याला समजावले पाहिजे होता. सरपंचाले म्हणलं म्हणला बिचारा दिवाकर नाही म्हणलं ना ते या नाही म्हणलं कुणाला नाही. आता त्यांची काही गलती नाही. त्यांची पण काही गलती नाही. आता त्यांना म्हणला बराबर. आता त्या सरपंचाचा कामच आहे. मग आता सरपंचाला त्या गोष्टी करावल्या पाहिजेत ना. त्यांना काही त्या गोष्टी केलं नाही म्हणून आता त्याला म्हणतात. पण तो सरपंचही का म्हणते अरे मी याला सार्वजनिक शौचालय बांधून दिलं म्हणते. पण ह्या काय बरोबर होते ती ह्या नाही करत म्हणते. सगळं इकडे तिकडे घाण पसरवून ठेवला म्हणते. माझी काही ऐकत नाही म्हणते गावातले लोक. आता सरपंचाने काय केलं ना 500 रुपये दंड आकारलं. जो कोणी गावामध्ये नाही का घाण पसरवल त्याच्यावर 500 रुपये दंड आकारलं ना. असे चुका झाल्या नाही पाहिजेत म्हणून नाही का. आता सरपंच काय करल 500 रुपये दंड आकारलं. जो कोणी घाण पसरवलं त्याच्यावर. कोणी घाण पसरवलं नाही पाहिजे म्हणून. सरपंचही काही खराब थोडी आहे. पण सरपंच तो काही काम करत नव्हता ना. आता हे दिवाकर आणि कुणाल्या यांनी दोघांनी म्हणला आमच्या गावामध्ये हागणदारी मुक्त गाव झाल्याच पाहिजे असं नाही का. चला तर मग ठीक आहे. मग आजच्यासाठी फक्त एवढाच होता. मग अशाच आमचे ड्रीम कार्टून ड्रामा यूट्यूब चॅनलवर बनवून राहा आणि सपोर्ट करा आमच्या चॅनलला. आता काही दिवस व्हिडिओ आल्या नाही. थोडा बहुत काम होता म्हणून आता व्हिडिओ टाकलो नाही. 9-10 दिवस झालं. चला तर मग ठीक आहे.